पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री काळभैरवनाथ देवस्थान सोनारी यांच्या यात्रेबाबत पोलीस ठाणे आंबी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांनी येणाऱ्या महाराष्ट्रासह अनेक राज्यातील येणाऱ्या भाविकांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून सूचना केली आहे। ते पाहूयात। व्यवस्था राखण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलीस दल सदैव सतर्क आणि सज्ज आहे। दिनांक 13/4/2026 ते दिनांक 15/4/2026 या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनाळा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी भक्त निवास समोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। परंडा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनारी याच्या समोरील शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कौडगाव डोमगाव मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी टी पॉइंट जवळील शेतात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लहुबाई तीर्थाकडील रोडने येणाऱ्या वाहनांसाठी गावालगत असलेल्या देवस्थानच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनाळा ते परंडा आणि परंडा ते अनाळा मार्गे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी कंडारी चौकात रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शासकीय अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनारी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांसाठी परंडा ते अनाळा रोड लगत रेस्ट हाऊस जवळ तात्पुरते यात्रा बस स्थानक तयार केलेले आहे। काळभैरव देवस्थान यात्रा सुकर संपन्न व्हावी यासाठी प्रशासन सदैव सज्ज आहे। श्री काळभैरव देवस्थान सोनारी आणि यात्रा पोलीस चौकी तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे। हरवलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी तसेच मदतीसाठी, वैद्यकीय मदतीसाठी, अपघात, चोरी, भांडण, आग, वीज आदी घटनांची माहिती देण्यासाठी, संशयित हालचाली किंवा व्यक्तींची माहिती देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा। मोबाईल नंबर 9660799875 आणि आपत्कालीन क्रमांक असेल डायल 112। यात्रा दरम्यान भाविकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। पोलीस, स्वयंसेवक, यात्रा कमिटी, मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत यांनी दिलेल्या सूचनांचे कृपया आपण पालन करावे। आपली वाहने पार्किंग मध्येच पार्क करून दर्शनास यावे। रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला कृपया वाहने पार्क करू नये। यात्रा कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना सोनारी गावामध्ये प्रवेशबंदी असणार आहे। दर्शन रांगेने जाऊन शिस्तीत दर्शन घ्यावे आणि दर्शन झाल्यानंतर मंदिर व परिसरात विनाकारण थांबून राहू नये। यात्रेस येताना आपले मौल्यवान दागिने, किमती वस्तू आणि जास्त रक्कम सोबत बाळगू नये। चोरांपासून सावध राहावे। यात्रेत लहान मुले, वृद्ध माणसे यांची देखील काळजी घ्यावी। बेवारस वस्तू किंवा संशयित वाहन दिसून आल्यास त्यात हात न लावता पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।